लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राज्याचे उपमंत्री अजित पवार यांनी दिली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महायुतीवर निशाणा साधला होता. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवण्यासाठी अजितदादांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा असल्याचे ट्विट रोहित पवारांनी केलं होतं. यावर रोहित पवारांनी असे वक्तव्य करणं थोडं थांबवलं पाहिजे. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अपरिपक्वतेचे विधान येत असून ते स्वतःचे हसू करून घेतात, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना लगावला आहे. तर रोहित पवार आता एक थोडं वक्तव्य करत थांबवलं पाहिजे, कारण म्हणजे अपरिपक्वतेचं त्यांचं जे प्रत्येक वेळी विधान येतं आहे ते स्वतःच हसू करून घेत आहे.